सुनेत्रा पवारच होणार महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री। निर्णय झाल्यावर लगोलग शपथविधी ही शक्य, छगन भुजबळ यांनी दिली माहिती। निर्णय जो काही घ्यायचा तो पवार परिवाराशी चर्चा करूनच घेऊ, सुनील तटकरे यांची भूमिका। करहा-नीरा संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन। भावपूर्ण वातावरणामध्ये कुटुंबियांनी केलं अस्थि विसर्जन। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता। सुनेत्रा पवार आणि शरद पवार परस्परांशी संवाद साधणार। शरद पवार यांच्याकडून नीरा नदीची पाहणी। नीरा नदीतील दूषित पाण्याच्या बाबतीत शरद पवारांना चिंता। सकाळच्या शपथविधीचा अजित पवारांचा प्रयोग हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता। या आधी सुद्धा दोनदा अजित पवारांनी एकत्रित सरकार बनवण्यासाठी प्रयत्न केला होता। रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट। एकनाथ शिंदे गणेश नाईक यांच्यातला वाद सुरूच। दोन्ही पक्षातील नेत्यांनी टीकेची पातळी घसरवली। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर काढला जातोय तोडगा। राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये दिवाळखोरी उघड। महसुली तुटीचा बोजा वाढत असल्याचं निरीक्षण। ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर तर उपमहापौरपदी भाजपाचे कृष्णा पाटील। जय महाराष्ट्रच्या बातमीवर शिक्कामोर्तब। संभाजीनगरच्या महापौर निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 10 फेब्रुवारीला होणार महापौर पदाची निवडणूक। नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेमध्ये अद्यापही अनेक गटांची नोंदणी प्रलंबित। विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी अभ्यास दौऱ्यावर असल्यानं नोंदणी टळली।